गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प पाहण्यासाठी आलेलो आहे. मी आत्ता जो उभा आहे तो मुंडव्याच्या दिशेला उभा आहे. म्हणजे जर नक्की सांगायचं म्हटलं तर ह्याच्या अगोदरचे मी काय व्हिडिओज बनवले असेल तर ते समोरच्या बाजूने बनवलेले आणि मी पहिल्यांदाच ह्या बाजूला उभा आहे. म्हणजे समोर जे दिसते आपल्याला ते खराडीचे टावर्स. इकडे हा जो ब्रिज गेलेला आहे तो चंदननगरकडे. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ मी इथपासून स्टार्ट केलेले आहेत. म्हणजे आपण नदीपात्रातलं जर खालचं पाहिलं तर त्या बाजूने आणि त्याच्या विरुद्ध दिशेला मी आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवतो आहे. हा जो ब्रिज आहे हा मुंडव्याचा ब्रिज आहे. इकडे जसं म्हटलं मी तुम्हाला उजवीकडे चंदननगरकडे गेलेला आहे आणि हा समोर डावीकडनं आलेला आहे तो आपला हडपसरकडून. तर माझ्या अजून सूर्योदय काय झालेला नाही आहे आणि हा जसं मी म्हटलं तसं हा पहिल्यांदाच आपण हा व्हिडिओ ह्या बाजूने बनवतो आहे. हे पहा माझ्या मागे जे दिसतं आहे ते खराडी आणि आपण आज जे जाणार आहोत ते असं सरळ ह्या पुलाखालून असं सरळ जाणार आहोत. म्हणजे निघू आपण साधारण कल्याण कोरेगाव ब्रिजपाशी आणि असंच पुढे या कडेने जर आपण गेलो जात राहिलो तर संगम घाटाकडे जाऊ. तर आपण आता पुढे जाऊयात. चला तर मग जाऊयात आता पुढे. पण पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा हा जो परिसर दाखवतो म्हणजे माझ्या उजव्या बाजूला तो केशवनगरचा आहे. आणि आपलं मुळा मुंडरा नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरू होतं आहे ते एक्झॅक्टली आता इथपासूनच. म्हणजे ही फर्स्ट स्टेज आहे पूर्वेकडच्या बाजूने. आपण जर संगम घाट गृहीत धरलं तर तो पश्चिमेकडे होईल आणि हा पूर्वेकडचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. पासून मुळा मुठा सुधार प्रकल्प सुरू होतो आहे आणि आपल्याला असं मागे जायचं आहे. मागे म्हणजे असं इकडे कल्याणी नगर म्हणा किंवा कोरेगाव येरवड्याच्या दिशेने. चला तर जाऊयात मग. आपण असं ब्रिजच्या पलीकडून म्हणजे ब्रिजच्या पलीकडनं मुंडव्यातच इनफॅक्ट मी मुंडव्यातच उभा आहे. ब्रिजच्या पलीकडून आलेलो आहे. माझ्या उजवीकडनं रस्ता आलेला आहे हडपसरकडनं आणि हा पुढे इकडे चंदननगरकडे जातो आहे. हा समोर जे दिसते आहेत स्क्रॅपर म्हणा किंवा काही ते खराडी. समोरच्या बाजूला वडगाव शेरी. आणि मी जसं म्हणतो आहे तुम्हाला की मी आत्ता मुंडव्याच्या बाजूला उभा आहे. आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतो आहे केवळ एवढा करता की समोरून जो दिसत असेल की वडगाव शेरी वगैरे त्याचे आपले 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि हे काम पहा असं हे मध्ये आपली मुळा मुठा नदी आणि आपण इकडच्या दिशेने जर गेलो तर कल्याणी नगरकडे किंवा येरवड्याकडे जाऊ शकतो आहे. हा पहा तो ब्रिज. सूर्योदय काय अजून झालेला नाही आहे आणि आपण आता ह्या दिशेने पुढे म्हणजे कल्याणी नगर किंवा येरवड्याच्या दिशेने. तर ही पहा इथे कामं चाललेली आहेत ती साधारण अशी इथपर्यंत चाललेली आहेत. हा कामाचा वेग एवढा करता म्हणायचा होतं की मी ह्याच्या अगोदरचे जे व्हिडिओ बनवले आहेत समोरून जे पाहिलेलं आहे इथे खूप कमी काम झालेलं होतं ते आता थोड्या दिवसात बरंच झालेलं दिसतं आहे. हा नदी सुधार प्रकल्प मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प ते पाहतो आहे तर आपण दोन्ही बाजूने मी सारखं म्हणतो आहे की तुम्हाला आपण दोन्ही बाजूने कामं चाललेली आहेत. जसं मी शिकागो रिव्हर वॉक केलेला आहे USA मधल्या त्याचं जर आपण नदी सुधार प्रकल्प त्यांचा पण आहे तो एका बाजूने आपण फिरू शकतो आणि नदी वॉक करू शकतो आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण स्कायस्क्रॅपर्स उंच इमारती वगैरे आहेत. अतिशय उंच इमारती आहेत जे स्कायस्क्रॅपर म्हटलं जातं ते सर्व ते डाऊनटाऊनमध्ये शिकागो डाऊनटाऊनमध्ये आहे. आपण ह्या दिशेने आलो आहोत. म्हणजे समोर दिसतोय तो मुंडवा ब्रिज आणि तिथून थोडं पुढे आल्यानंतर सूर्योदय तर झालेला आहे पण आपण आपल्या या झाडांच्या मागे सूर्योदय झालेला आहे. आपल्याला तो दिसत नाही आहे आणि आपण असं हे पाहिजे समोर. मी अजूनही मुंडव्यामध्येच उभा आहे. हे समोरच्या बाजूला जे दिसतं आहे ते वडगाव शेरी
मुळा मोठा नदी आणि हे नदीपात्रातली कामं मुंडव्याजवळची. आपण या दिशेने जाणार आहोत असं पुढे मुंडव्या येरोड्याकडे. आणि मी दाखवत आहे कामं मागच्या बाजूला जी चालू असलेली कामं. आत्ता मुंडव्यामध्ये मी जसं म्हटलं आहे तुम्हाला की मुंडव्यामध्ये उभं आहे आणि आपण आलो आहे येरोड्याच्या दिशेने. चला जाऊयात पुढे आता. हा सूर्योदय झालेला आहे. इनफॅक्ट आत्ता 7:30 वाजलेले आहेत. 7:05 7:10च्या दरम्यान सूर्योदय होतो साधारण. इतका वेळ झालेला आहे आणि इतक्या वेळेत सूर्य असा प्रखर होत चाललेला आहे. आणि आपण असं आलो आहे. आपल्याला जे आता मी अजूनही मुंडव्यामध्येच उभा आहे. आता आपण मुंडव्यातनंच आपण पुढे पुढे जातो आहे. इकडे जायचं आहे आपल्याला येरोड्याकडे. मी मुद्दामून म्हणून थांबलेलं आहे. या बाजूला या बाजूला मुंडवा आहे आणि समोरच्या बाजूला वडगाव शेरी. चला आपण जाऊयात पुढे. आपण आत्ता जे पाहत आहोत ते मुंडव्याच्या बाजूचा हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे जो आपण येरोड्याच्या पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट पाहिला असेल, जे वॉकिंग प्लाझा वगैरे तो जो होतो आहे तो हा प्रोजेक्ट. म्हणजे हा पहिलाच आहे आणि ह्याचं काम बरंचसं लवकर झालं आहे. असं मागून आलो आहेत त्या ब्रिजच्या पलीकडून. आणि हा प्रोजेक्ट पाहिजे तसं खूप वेगातच काम आहे असं म्हणायला हवं. समोर वडगाव शेरी आणि नदीच्या पलीकडे ही मध्ये नदी आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जी कामं चालली आहेत ते आपण त्या बाजूने पाहिले असतील. पण आत्ता पहिल्यांदाच आपण मुंडव्याच्या दिशेने पाहतो आहे. समोरच्या ब्रिज आपण क्रॉस करून आलेलो आहे आणि आपल्याला मागच्या बाजूला जायचं आहे, म्हणजे येरवड्याकडे जायचं आहे. मागच्या बाजूला म्हणजे ह्या दिशेने जायचं आहे. ह्या दिशेने आपण गेलो तर कल्याणीनगर कोरेगावकडे जाऊ. चला आपण जाऊयात पुढे. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. चला तर. असं आपण त्या ब्रिजच्या पलीकडून आलो आहेत आणि हे हा जो वॉकिंग प्लाझा वगैरे जे होतं आहे ते इथे होतं आहे जसं आपण पाहतो आहे ते. आणि इकडे हे नदी सुधार प्रकल्पाची कामं. आणि आपण असं पुढे निघालो आहे येरोड्याच्या दिशेने. आता अडचण अशी आहे की माझी स्कूटर कुठपर्यंत जाईल पुढे मला कल्पना नाही आहे. पण इथे पण जरा वेगानेच कामं चाललेत. हे पहा असं मागून आलेलं आहेत. समोर वडगाव जसं म्हटलं मी वडगाव शेरी. आत्ता ही मुंडव्याच्या दिशेने मी उभा आहे आणि असं आपण पुढे निघालो. पाहूया आपली स्कूटर कुठपर्यंत जाऊ शकेल ती. हा पहिलाच प्रोजेक्ट म्हणजे मुंडव्याच्या दिशेचा पहिलाच प्रोजेक्ट आहे हा. म्हणजे जे वॉकिंग प्लाझा वगैरे आहे ते. पण ते बऱ्यापैकी प्रगतीपथावर काम आहे. प्रगतीपथावर आहे म्हणण्याचं कारण एवढंच की बाकी इतर प्रोजेक्ट जे सुरू झाले होते ते बरेच पुढे गेले होते. आणि इथे मी जे पाहायचो ते काहीच चालू नसायचं. कारण इथे लिटिगेशन वगैरे बरेच असावेत. मला कल्पना नाही असावेत. पण इतकं कमी वेळात इकडे जास्त काम झालेलं दिसतं आहे. त्यामुळं प्रगतीपथावर आहे असं म्हणू शकतो आपण. असं निघालो आहे पुढे येरोड्याच्या दिशेने. चला तर मग. मी म्हटलं उशिरा याचं कारण एवढंच की इकडे बरंचसं इतर ठिकाणी बरंचसं भराव टाकण्याची कामं झाली होती. पण इकडे एक अडचण होती की इकडे हे असे पाईपलाईन वगैरे खूप खालून गेली होती. आता कुठल्या पाईपलाईन आहेत मला माहिती नाही. पण त्याला बराच वेळ जात होता. जे मी समोरून मला दिसायचं ते त्या मानाने. त्यामुळे आत्ता जी कामं ही पाईपलाईन टाकून झाल्यानंतर हे भराव टाकण्याची कामं बरेच वेगवान झालेत. हा असा माझा पर्सनल दावा आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे. मला काय इतर माहिती नाही आहे. पण असं वाटतं मला की लवकर झालेलं आहे. समोर
समोर जे वडगाव शेरी नदीपात्र मुळा मोठा नदीचं पात्र आणि ही अशी कामं चाललेली आहेत. हे थोडंसं बरीचसं कॉम्प्लिकेटेड कामं असतील, त्यामुळे कदाचित वेळ पण लागत असेल. वेगवेगळ्या परमिशन्स वगैरेसुद्धा घ्यायला अडचणी येत असतील. तर आपण जाऊयात असं पुढे येरवड्याच्या दिशेने. चला तर मग. समोर आपल्या समोर जे आहे ते ऐतिहासिक मुंडवा गाव आहे आणि बरंच पुरातन गाव असावं, कारण काही खुणा मी फार पुरातन पहिल्यांदाच पाहिलेल्या आहेत बऱ्याचशा. एनिवे, तशी अशी जरा अवघड कामं असतील म्हणून कदाचित उशीर पण लागू असेल. तर आपण ह्या दिशेने निघालो आहे मुंडव्याच्या येरवड्याच्या दिशेने आणि असं मागून आलो होतं. असं मागून आपण त्या ब्रिजपासून आलेलो आहेत. मग आता अजूनही मुंडव्यामध्येच उभा आहे. दिशेने निघालो आहे आपण, म्हणजे येरवड्याच्या दिशेने. चला तर जाऊयात पुढे. कदाचित अशी अवघड कामं असतील म्हणून सुद्धा वेळ लागत असेल. हे पाहिजे अशी अवघड कामं म्हणजे हा पूर्ण दगड खडक फोडून कामं चाललेली आहेत. इकडे नदीपात्र आणि आपण असं पुढे पुढे येरवड्याच्या दिशेने जायचं आहे आपल्याला आणि आपण असं मागून आलो आहोत. चला तर जाऊयात पुढे. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला अशी कामं दिसतात. JCB कसा पात्रात उतरलेला आहे आणि हे नदीपात्रातली कामं आपण असं मागून आलेलं आहे. मी दाखवतो पुन्हा एकदा. इकडून आलो आहे, म्हणजे मुंडव्याकडून आलेलं आहे. मुंडवा ब्रिजकडून आपल्याला जायचं आहे. असं आपल्याला जायचं असं पुढे येरवड्याच्या दिशेने. हे पाहिजे हे बंधाऱ्याचे हे काम. आणि समोर आहे ते वडगाव शेरी. आत्ता मी जो उभा आहे तो मुंडव्याच्या दिशेने. चला जाऊयात पुढे. आपण असं या दिशेने आलेलो आहे, म्हणजे मुंडव्या ब्रिजकडून. हे पहा, आणि अजूनही मी मुंडव्यामध्येच उभा आहे आणि आपल्याला पुढे जायचे ते येरवड्याच्या दिशेने. जे समोर दिसतं आहे ते वडगाव शेरी. जी कामं चालली आहेत आपली ती अशी. पण आणखी आपल्याला जास्त पुढे जाता येणार नाही, कारण यांच्या कामामध्ये मला अडथळा आणायचा नाही आहे. पण पुढेसुद्धा काय माहिती नाही आपल्याला किती कामं कुठपर्यंत जाता येईल ते. मी जे दाखवत आहे हे कामं चाललेली. आपण असं मागून आलो आहे. त्यांना कामात डिस्टर्ब न करता एक अडथळा त्या पार केलेला आहे आणि आपण असं पुढे निघालो आहे येरवड्याकडे किंवा कल्याणी नगरकडे. आता दुसरा प्रोजेक्ट, म्हणजे दुसरा टप्पा आपल्याला दिसायला लागला की जो वॉकिंग प्लाझा वगैरे असण्याची शक्यता आहे. तर आपण असं पुढे निघायला. आता मला तो कल्याणी नगरचा ब्रिज दिसायला लागला आहे नेकेड आयने. कदाचित स्क्रीनमध्ये दिसतो की नाही मला कल्पना नाही आहे. तसं तर आज धुकं खूपच कमी होतं, पण थंडी खूप जास्त प्रमाणात होती. आता तशी काही थंडी नाही आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे पहा, जो वॉकिंग प्लाझा होतो आहे तो. तसंच हा समोरच्याच म्हणजे वडगाव शेरीच्या दिशेने सुद्धा हा वॉकिंग प्लाझा होतो आहे तो. पलीकडे ती वडगाव शेरी वगैरे. इकडे पुढं आणखी थोडं गेल्यानंतर मग येरवडा वगैरे लागेल. तर आता आपला व्हिडिओ हा बराच मोठा होतो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.